मी आणतो पाणी चला. सामना चालू करून घ्यायचा आहे. आणू का बाटले गेले कोण आणले म्हणे बाटले गेले आणले सामना चालू करून घ्या. पॉवर प्लेचा पहिले 2 षटक. क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरले ते नितीन भाऊ हनमगर आणि फलंदासाठी मैदानात आले आहेत ते FC टायटन. FC टायटन कडून फलंदासाठी उतरले आहेत तो ओमकार आणि श्रीपाद. आयोजकांकडून एक विनंती करण्यात आली की 30 मिनिटाचा टाइम देण्यात आलेला आहे क्षेत्ररक्षणासाठी. आणि अक्षय गोलंदाजीसाठी मैदानात उतरला. नितीन हनमगर संघाकडून अक्षय. 30 मिनिटात जर गोलंदाजी संपली नाही तर एक प्लेअरला सर्कलच्या आतमध्ये घेण्यात येईल. त्यामुळे वेळेअभावी अक्षयाचा पहिला चेंडू आणि लेग साईडच्या षटवलेला चेंडू त्यावर 6 धावा. सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी ओमकार याच्याकडून आलेली आहे. FC टायटन संघाचं खातं उघडलेलं आहे 6 धावा. 6 धावांनी खातं उघडलेलं आहे ओमकार याने. अक्षयाचा पुढचा चेंडू खेळतो तो ओमकार. सुंदर असं फलंदाजी करताना अक्षयाच्याकडून पहिली विकेट घेण्यात आली संघासाठी. आणि पुढचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अभिजित. या पुढील होणारा सामना जय महाराष्ट्र क्रिकेट क्लब विरुद्ध जनस्फूर्ती. अक्षयाचा पुढचा चेंडू खेळतोय अभिजित आणि ऑफसाईडच्या दिशेने टोललेला चेंडू त्यावर 4 धावा. सुंदर असा बॉल प्लेस केलेला आहे आणि त्यावर 4 धावा. चार धावांनी खातं उघडलेलं आहे अभिजित यांनी. पुढील चेंडू अक्षयाचा आणि सुंदर असा टोलेला चेंडू त्यावर क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि मेसफील्ड कॅच ड्रॉप. सौरभ याच्याकडून कॅच ड्रॉप झालेला आहे. खूप सिंपल असा कॅच होता. सौरभ याने घ्यायला पाहिजे होता पण कॅच ड्रॉप. संघाकडून आपली अपेक्षा नाहीये की तुम्ही कॅच सोडावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलेलं आहे. एक षटका अखेर संघाची धावसंख्या झाली आहे ती 12. 1 बाद 12 धावा. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो विशाल काजवे. बघू विशाल आपल्या संघासाठी काय करतोय. विशालचा पहिला चेंडू खेळतोय तो अभिजित. सुंदर असा चेंडू त्यावर 1 धाव पूर्ण.
संघाच्या धावसंख्येत बदल. संघाची धावसंख्या झाली आहे ती 13. स्ट्राइक वर खेळतोय तो ओमकार. पॉवर प्लेचं दुसरं षटक चालू आहे. विशालाचा पुढचा चेंडू आणि लेग साईडचे शेंटवलेला चेंडू, त्यावर 4 धावा. हॅलो, लाव फोन लाव तू त्याला. बाहेर आलता बिल्डिंगला बाहेर आला, त्याला काहीतरी गोळा आला. वाचला तेव्हा. नंतर परत आउट झाला. बॉल मी हुकत होता ना. मग ये, तुला घेतो, त्याला काढून टाक. विशालाचा पुढचा चेंडू खेळतोय तो ओमकार. सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या आली ती 17. विशालाचा पुढचा चेंडू आणि 1 धाव. चोरटी अशी. संघाची धावसंख्या झाली ती 18. पुढचा चेंडू विशाल्याचा खेळतो तो अभिजित. स्ट्रेट खेळलेला आहे तो आणि त्यावर 4 धावा. सुंदर अशी फलंदाजी अभिजित कडून. आता काय माहिती. संघाच्या धावसंख्येत बदल. संघाची धावसंख्या झाली ती 22. सुंदर अशी फलंदाजी करताना अभिजित आपल्या संघासाठी. आणि पुन्हा असा सुंदर असा चौकार अभिजित याच्या बॅट मधून आलेला आहे. 2 षटक संपलेले आहेत. 2 षटकाअखेर संघाची धावसंख्या झाली आहे ती 26. पॉवर प्लेची 2 षटकं संपलेली त्या ठिकाणी. गुगल पे करतो. मगाशी डिक्लेअर केलेली बक्षीस या ठिकाणी प्लेयरला द्यायची आहेत. संध्याकाळी 5 वाजता. संध्याकाळी 5 वाजता एकदम बक्षीस देण्यात येईल असं सांगण्यात आलंय. गोलंदाजीसाठी आलाय तो सुशांत. आप्पा बॉलिंग आहे. कौतुक केलं मी तुझं. सामना चालू करायचा आहे लवकरात लवकर. वेळेचं बंधन आहे आपल्याला. अरे सुंदर अशी गोलंदाजी पण व्हाईट बॉल. असं नाही तर मग इनिंग झालं बघा. आता इनिंग झालं बघा द्यावा तेव्हा द्या. मग तोपर्यंत तुम्ही येणार आहे का? लेग साईडच्या दिशेने टोललेला चेंडू, त्यावर 6 धावा. धावांची बरसात होत असताना या ठिकाणी ओमकारकडून
6 धावांसोबत संघाच्या धावसंख्येत बदल झाला. संघाची धावसंख्या झाली ती 33 धावा. सुंदर अशी फलंदाजी करताना ओमकार आपल्या संघासाठी. एफसी टायटन्स संघाची धावसंख्या झाली आहे 33. 1 बाद 33 धावा. सुशांतच्या पहिल्याच चेंडूवर षटकार आलेला आहे आणि त्याच्या आधीचा षटकार वाईट टाकलेला आहे. त्यामुळे त्याला कमबॅक हे करावं लागेल आपल्या संघासाठी. आणि सुशांतचा पुढचा चेंडू ऑफसाईड स्टेशन टोलेला चेंडू, त्यावर झेल बाद. अजिंक्य याच्याकडून झेलण्यात आलेला आहे आणि झेल बाद झालेला आहे तो ओमकार. हॅलो, अरे मी विसरलो, लगेच पडा थांब. पुढील फलंदाज मैदानात आलाय तो भूषण. सुंदर असं कमबॅक केलेला आहे सुशांत याने आपल्या संघासाठी. सुंदर असा चेंडू या ठिकाणी सुशांत याचा, काहीसा कळलेला नाही भूषण याला. सुशांतचा पुढचा चेंडू आणि झेल सोडलेला आहे या ठिकाणी बंटी यांनी. विकेट्स खूप महत्वाच्या आहेत. कॅच जर ड्रॉप झाला तर एक ती म्हण आहे, कॅचेस विन मॅचेस. आणि जर कॅच ड्रॉप झाले तर संघाला त्याचा फटका बसू शकतो. सुशांतचा पुढचा चेंडू खेळतोय अभिजित. सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू सुशांत याच्याकडून. पहिल्या चेंडू नंतर चांगलं कमबॅक केलेलं आहे सुशांतने आपल्या संघासाठी. सुशांतचा पुढचा चेंडू खेळतोय अभिजित आणि ऑफसाईडच्या दिशेने टोललेला चेंडू, त्यावर एक धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न पण नाही. सुंदर असं क्षेत्ररक्षण. षटक संपले. 3 षटका अखेर संघाची धावसंख्या झाली आहे ती 35 धावा. एफसी टायटन्स संघाची धावसंख्या झाली आहे ती 35. धर्मरक्षक प्रतिष्ठान 35 धावा 35. धर्मरक्षक प्रतिष्ठान आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचे सहर्ष स्वागत. आयोजक स्टार 11 क्रिकेट क्लब. संघासाठी 4थं षटक घेऊन आले, वैयक्तिक दुसरे व संघासाठी 4थे विशाल काजवे. बघू विशाल आपल्या संघासाठी काय करतोय. हो, वैयक्तिक दुसरे षटक. विशालचा पहिला चेंडू लेग साइड टोललेला चेंडू, त्यावर एक धाव पूर्ण. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव ही पूर्ण. अभिजित क्षेत्ररक्षण काहीसा बदल करण्यात आलेला आहे संघनायकाकडून. विशालाचा पुढचा चेंडू ऑफसाईड दिशेने टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी विशाल याच्याकडून. विशालाचा पुढचा चेंडू खेळतोय तो अभिजित आणि व्हाईट बॉल. अंपायरचा व्हाईटचा इशारा या ठिकाणी. आणि संघाच्या धावसंख्येत बदल. संघाची धावसंख्या आली ती 38. एफसी टायटन्स संघाची धावसंख्या आली ती 38
लेग साईड दिशेने टोलवलेला चेंडू क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, त्यावर एक धाव पूर्ण. सुंदर असा थ्रो. या ठिकाणी एका धावेवर समाधान मानावं लागणार आहे अभिजित याला. स्ट्राईकला आलाय तो भूषण. विशालाचा पुढचा चेंडू आणि हवेत टोलण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, पण बॉल मिस झालेला आहे आणि 4 धावा. संघाच्या धावसंख्येत बदल. संघाची धावसंख्या आली 43. खूप छानसा प्रयत्न केला होता अक्षय यांनी, पण बॉल त्यांच्या हाती लागले नाही. विशालाचा पुढचा चेंडू खेळतोय तो भूषण आणि ऑफ हवेत टोललेला चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल बाद. झेल बाद झालेला आहे तो भूषण. कॅच झेलला आहे तो मयूर. मयूर यांनी सुंदर असं क्षेत्ररक्षण मयूर यांच्याकडून, आणि झेल बाद झालेला आहे तो भूषण. भूषणची जागा भरून काढण्यासाठी मैदानात उतरला आहे तो केतन. केतन बघू आपल्या संघासाठी काय करतोय ते. या पुढील होणारा सामना जय महाराष्ट्र क्रिकेट क्लब विरुद्ध जनस्फूर्ती. इनिंग ब्रेक झाल्यानंतर दोघींनी संघाच्या संघनायकांनी टॉससाठी स्टेजपाशी संपर्क साधायचा आहे. विशालाचा पुढचा चेंडू खेळतो तो केतन. ऑफ साईडच्या दिशेने खेळलेला चेंडू, त्यावर एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव ही पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण. 2 धावेंसोबत FC टायटन संघाची धावसंख्या झाली आहे ती 45 धावा. 4 षटकांअखेर 45 धावा. हा भाऊ, माझी चौथी. नाही आपलं काय नाही. 7 टीम आहे आपलं. फिटिंग बिटिंग काय नाही. सगळं फेअर. अंपायर बाहेरचे. माझ्यातले अंपायर आमचे. हां, आता ह्याच्यात काय चिटिंग करणार? लाईव्ह स्कोर आहे. लाईव्ह मध्ये काय चिटिंग करणार? बॅन होईल ना आम्ही अख्ख्या इंडियामध्ये. हां, काय 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 हा, एक मॅच जिंकली, अजून एक मॅच जिंकली. मग सेमीफायनलला. मग सेमीफायनलला. हां, ठेवू का? कॉमेंट्री करतो मी. सुंदर असा चेंडू अक्षयाचा खेळलेला अभिजित याने, त्यावर एक धाव पूर्ण. संघाच्या धावसंख्येत बदल. संघाची धावसंख्या 46 धावा. वैयक्तिक दुसरे व संघासाठी 5वे षटक घेऊन आले अक्षय. अक्षयचा पुढचा चेंडू खेळतोय तो केतन, आणि लेग साईड दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, पण बॉल काही त्यांच्या हाती लागलेला नाहीये. त्यावर एक धाव पूर्ण. केतन होता स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकला अभिजित होता. धावांना कुठंतरी ब्रेक लागलेला आहे या ठिकाणी. चला पटापटा खेळायचंय मॅच. अक्षयचा पुढचा चेंडू खेळत होता अभिजित, आणि ऑफसाईडच्या दिशेने खेळलेला चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, त्यावर एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव ही पूर्ण. सुंदर असं क्षेत्ररक्षण. 2 धावेंसोबत संघाची धावसंख्या झाली आहे ती 49. अर्धशतकाला एक धाव कमी. अक्षयचा पुढचा चेंडू क्रीज मधून बाहेर येऊन खेळायचा प्रयत्न करण्यात आलेला आहे अभिजित याच्याकडून.
पण बीड झालाय तो पूर्णपणे. सुरुवातीला छान अशी फलंदाजी त्याने केली होती, आक्रमक असा अंदाज दाखवला होता, पण नंतर त्याला रनांसाठी झुंज द्यावी लागते. अक्षयचा पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने खेळलेला चेंडू, त्यावर एक धाव पूर्ण. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि या ठिकाणी मिसकम्युनिकेशन, रॉंग कॉल आपण बोलतो त्याला, आणि त्यात धाव बाद झालेला आहे तो अभिजित. हं. पुढचा फलंदाज मैदानात उतरला आहे तो तजमुल. संघाला बसलेला चौथा झटका. सुंदर असा चेंडू, षटक संपले. संघाचा अर्धशतक पूर्ण झालेले 50 धावा. एफसी टायटन संघाच्या 50 धावा पूर्ण. गोलंदाजीसाठी आला आहे तो निखिल हनमगर संघाचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज, भेदक मारा करणारा विशाल किरवे. किरवेचा पहिला बॉल आणि सुंदर अशी गोलंदाजी याकडून, यावेळेस विशाल किरवे यांच्याकडून. स्ट्राईकला घेतो तो तजमुल, आणि बॅट्समनला थोडस इंजुरी आलेली आहे. एफसी टायटन्स आपला 13वा प्लेयर आतमध्ये पाठवा. बॅट्समनला काय हवंय ते बघा थोडं. पिशवीत काय बघ, घरीच नाही आला पिशवीत ठेवल्या. नाही नाही, बॉक्स ठेवला खाली, तिथं बोलवून द्या. आणि कदाचित क्रॅम्प आल्यामुळे बॅट्समन मैदानाच्या बाहेरच जात असताना रिटायर्ड हार्ट असं इंटरनॅशनल मध्ये बोललं जातं. आणि केतनच्या जागेवर मैदानात उतरला आहे तो राजेश नॉन स्ट्राईकला खेळेल. धावसंख्या झाली आहे ती 50. किरवेचा पुढचा चेंडू आणि फिरून खेळण्याचा प्रयत्न, पण बीट झालेला आहे तो तजमुल. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी विशाल किरवे यांच्याकडून. विशालचा पुढचा चेंडू खेळतो तो तजमुल, ऑफसाईड दिशेने प्लेस केलेला चेंडू, या ठिकाणी नो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, आणि 4 धावा. क्षेत्ररक्षक अवेलेबल नाहीये त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा. सुंदर अशी प्लेस केलेला आहे गॅप मधून, आणि त्याच्यावर 4 धावा मिळालेल्या आहेत तजमुल याला. संघाच्या धावसंख्येत बदल, एफसी टायटन संघाची धावसंख्या झाली आहे ती 54 धावा. विशाल किरव्याचा पुढचा चेंडू खेळतो तो तजमुल, आणि वेगळ्या शैलीत खेळण्याचा प्रयत्न आणि बाद. रनआउट. ओके, रनआउट झालेला आहे तो राजेश.
आणि विशालची राजेशची जागा घेण्यासाठी आले आहेत तो मैदानामध्ये संघनायक प्रशांत दादा कदम, पर्पल ट्रॅव्हल्स. बघू प्रशांत आपल्या संघासाठी काय करतोय. विशालचा पुढचा चेंडू खेळत होता प्रशांत आणि हवेत टोलण्याचा प्रयत्न, या ठिकाणी फिल्डर त्या ठिकाणी पोहोचला नाही आणि संघनायकाकडून 4 धावा, 4 धावांनी आपलं खातं उघडले आहे प्रशांत यांनी. संघाची धाव संख्या आली ते 58. मत लगाओ. आणि मिस फील्ड या ठिकाणी पहिल्या धावेचा प्रयत्न, दुसरी धावेचा षटक संपले. 6 षटका अखेर संघाची धावसंख्या झाली आहे ती 60 धावा. निखिल भाऊ हनमगर संघाला जिंकण्यासाठी, सामना जिंकण्यासाठी 61 धावांची गरज. किस पे चलता है, बैटरी पे चलता है क्या जनरेटर पे लगाना पड़ता है? हाँ तो मत लगा दे. एफसी टायटन संघाने आपले क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. 60 धावा झालेल्या आहेत. 61 जिंकण्यासाठी धावा हव्यात. 60 and 61 90. एफसी टायटन संघ लवकरात लवकर मैदानात यायचंय फलंदाजीसाठी, क्षेत्ररक्षणासाठी. यापुढील होणारा सामना जनस्फूर्ती क्रिकेट क्लब विरुद्ध जय महाराष्ट्र मित्रमंडळ. टॉस उडून घ्यायचा. दोन्ही संघनायका विनंती आहे की त्यांनी स्टेज पाशी संपर्क साधायचा आहे लवकरात लवकर. क्षेत्ररक्षण लावून घ्या चला लवकर मैदानात. संघनायक त्यातलं काय देऊ तुला? किती यार सांगितलं आता, जास्त नको सांगू. त्याला ते मागचं हे पण पाहिजे, खालचा डब्बा पण लागेल त्याला. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय लवकरात लवकर. मोबाईल वर लावू का? तो काय म्हणतोय? नाही नाही मोबाईल वर लावूनच सरळ जाऊ दे ना. संघनायक जनस्फूर्ती स्टेज पाशी संपर्क साधायचा आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकरात लवकर. या पुढील होणारा तिसरा सामना